नमस्कार मंडळी, आज आहे शनिवार. तर मी तुम्हाला शनिवारची शनिदेवाची कहाणी सांगणार आहे. ही कहाणी ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. तसेच शनिदेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम शनिदेवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील शनिदेवाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. कहाणी संपत शनिवारची. एका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे, सकाळी जेवण करे, लेकी सुनांना सुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनीला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मासाला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनीला सांगितलं की मुली मुली, आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केणी कोरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढे तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केणी कोरडूची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं नि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसले. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं अंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाले. घरात गेले. 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बे लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वचनीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाल्या. आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे कसं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनीला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवानं मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाच्या घरी आला. मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल, माकू घाल म्हणून म्हणाला. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून मजजवळ काही नाही म्हणू लागली. देव म्हणाले, बरं तर मग तुझजवळ असलं तरी नाहीसं होईल, असा शाप त्यांनी दिला. मी अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरा घरी आले. सर्व तयारी पाहू लागली. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनीला राग भरली. सुनीनं झालेली हकीकत सांगितली. पुढे तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसऱ्या सुनीला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागली. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनीला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास घडला. मनात फार खिन्न झाले. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनीला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनीला म्हणू लागला, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाजी भाकरी खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करेल म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वचनीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. डाळ दाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे आले. सुनीनं सांगितली, सगळी तयारी झाली आहे. न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळी लावून पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केणी कोरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासू सासऱ्यांची दृष्टी वचनीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पतरवाळीत हिरे मोती दृष्टीस पडली. सुनीला दाखवली. याच पतरवाळीवरती तो कोष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढे दुसऱ्या सुनास हकीकत विचारलं. त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याला त्याचा राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातील दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपास पडला. पुढे सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी
शनिदेवाची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सफल संपूर्ण हो. एकदा कमेंटमध्ये जय शनिदेव जरूर लिहा. लाखो वर्षापूर्वी त्रेतायुगात सूर्यदेवांनी विश्वकर्मा देवांची कन्या देवी सग्या हिच्याशी विवाह केला. विवाहानंतर जेव्हा जेव्हा सूर्यदेव देवी सग्याच्या जवळ येत तेव्हा देवी सग्याला सूर्यदेवांचे तेज सहन होत नसे. असाच काळ लोटत गेला आणि काही वर्षांनी देवी सग्याने व्यवस्था आणि यमुना यांसारख्या तेजस्वी मुलांना जन्म दिला. परंतु सग्याला सूर्यदेवाच्या तेजामुळे नेहमीच त्रास होत असे. एके दिवशी देवी सग्याने ठरवले ती सूर्यलोकापासून दूर जाऊन सूर्यदेवाचे तेज सहन करण्यास सक्षम होण्यासाठी तपश्चर्या करेल आणि त्यानंतर ती सूर्यलोकात परत येईल. पण तिला आपल्या नवजात बालकांची काळजी घ्यायची होती आणि त्याचवेळी देवी सग्याची अशी इच्छा होती की तिच्या सूर्यलोक सोडण्याबद्दल सूर्यदेवांना कळू नये. मग आपल्या सिद्धीच्या साह्याने देवी सग्याने स्वतःसारखी दिसणारी आपली सावली प्रकट केली. तिचे नाव सुवर्ण ठेवले आणि सर्व जबाबदाऱ्या तिच्यावर सोपवून ती तपश्चर्या करण्यासाठी एका अज्ञात ठिकाणी निघून गेली. यानंतर जेव्हा जेव्हा सूर्यदेव आपल्या पत्नीच्या जवळ येत तेव्हा देवी सग्यावर त्यांच्या तेजाचा प्रभाव पडत असे. म्हणजेच देवी छाया त्यांच्या तेजाने प्रभावित होत नसे आणि दोघेही आनंदाने आपल्या सहवासाचा उपभोग घेत असे. सूर्यदेव देवी छायाला आपली पत्नी सग्या मानत असे. असा काळ लोटत गेला. मग हळूहळू वैवस्वत मनू, यमराज आणि यमुना हे देखील मोठे झाले, ज्यांना सूर्यदेवाने त्यांच्या क्षमतेनुसार आपापली जबाबदारी सोपवली आणि तो स्वतःही आपल्या कामात व्यस्त राहू लागला. त्यामुळे देवी छाया एकटी पडली. त्यानंतर देवी छायाने महादेवाची तपश्चर्या करण्याचा निश्चय केला आणि मग ती महादेवाच्या तपश्चर्येत पूर्णपणे मग्न झाली. मग असे अनेक महिने कडक उन्हात उपाशी राहून तपश्चर्या करत गेले आणि त्याच वेळी तपश्चर्या करत असतानाच देवी छाया गर्भवती झाली. आणि दरम्यान जेव्हा महादेव देवी छायासमोर प्रकट झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा देवी छायाने महादेवाकडे स्वतःसाठी वास्तविक जीवनाचा वर मागितला. कारण की देवी सग्याचे केवळ सावली होती. वास्तविक पाहता देवी सग्या एका हट्टीपणामुळे सूर्यलोकात परत न गेल्याने देवी छायाच्या मनात वास्तविक जीवन जगण्याची इच्छा जागृत झाली होती. मग महादेव अंतर्मुख झाले. तथास्तु म्हटल्यानंतर काही महिन्यांनी देवी छायाने एका दिव्य बालकाला जन्म दिला. परंतु ते दिव्य बालक पोसले जाऊन काळ्या रंगाचे झाले. हे पाहून देवी छाया चिंतित झाली. पण काही काळानंतर तिने आपला विचार बदलला. असे स्पष्टीकरण देण्यात आले की देवी छायाची भूक, तहान आणि कडक उन्हातील तपश्चर्येमुळे तिचे बाळ काळे झाले होते. शिवाय तिची सावली असण्याचीही तिच्या बाळावरती परिणाम होता. हे दिव्य काळे बाळ दुसरे कोणी नसून स्वतः भगवान शनिदेव होते. देवी छाया अशा प्रकारे शनिदेवाचे संगोपन करत राहिली. एके दिवशी सूर्यदेव सूर्यलोकातील आपल्या महालात पत्नीला भेटायला आले, जिथे त्यांच्या पत्नीने त्यांची ओळख त्यांचा पुत्र शनी याच्याशी करून दिली आणि त्याला थेट सूर्यदेवांच्या मांडीवर ठेवले. सूर्यदेवांनी आपला पुत्र शनी याला पाहताच ते पूर्णपणे चकित आणि संतप्त झाले. मग आपला पुत्र शनीला देवी छायाच्या मांडीवर परत ठेवून सूर्यदेवाने देवी छायाला फटकारले आणि म्हटले की या मुलामध्ये त्याचे कोणतेही गुण नाही. तो त्यांच्या इतका तेजस्वी, निरोगी किंवा कोणत्याही प्रकारे सुंदरही नाही. सूर्यदेवाने त्याला आपला पुत्र म्हणण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि रागाने निघून गेले, ज्यामुळे देवी छाया अत्यंत निराश झाली. हाच तो दिवस होता जेव्हा शनिदेव आणि सूर्यदेव यांच्यात मोठ्या शत्रुत्वाची सुरुवात झाली. सूर्यदेव आता आपली पत्नी छायापासून दूर झाले होते. जसजसा काळ लोटत गेला तसतसे शनिदेव मोठा झाला आणि एकाकी छायाचा एकमेव आधार बनला. शनिदेव जन्मताच इतके शक्तिशाली होते. छाया गर्भवती असताना तिने महादेवाची तपश्चर्या केली होती. या तपश्चर्येच्या प्रभावामुळे शनिदेव जन्मताच इतके शक्तिशाली होते. ते थोडे तापट आणि खोडकरही होते. लहान वयातच त्यांनी एकट्याने अनेक गंधर्वांना युद्धात पराभूत केले. इतकेच नव्हे तर देवांनाही आव्हान दिले. शनिदेवाने आपल्या मुठी आणि शक्तीचा वापर करून महान गंधर्व आणि देवांनाही आपल्या सामर्थ्यांची कबुली देण्यास भाग पाडले. शनिदेवाचा आपला पिता सूर्यदेवावरील राग त्याच्या बालपणापासूनच होता. त्यावेळी सूर्यदेवापेक्षा अधिक शक्तिशाली बनून त्यांचा गर्भ धुळीस मिळवणे हेच शनिदेवाचे एकमेव ध्येय होते. काळानुसार शनिदेवाचा सूर्यदेवावरील राग आणि द्वेष वाढत गेला. तो तरुणही झाला होता तेव्हा शनिदेवाचा रोजचा राग शांत करण्यासाठी देवी छायाने त्याचे लग्न चित्ररथ नावाच्या अत्यंत तेजस्वी आणि संत मुलीशी लावून दिले. लग्नानंतर शनिदेव खरोखरच शांत राहू लागले आणि एकदा जेव्हा शनिदेव ध्यानस्थ बसले होते तेव्हा
तेव्हा त्यांची पत्नी चित्ररथाने शनिदेवापुढे पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली, ज्यावर शनिदेवाने काही उत्तर दिले नाही. अनेक वेळा आपली इच्छा व्यक्त करूनही देवी चित्ररथाला शनिदेवाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. तेव्हा देवी चित्ररथेने शनिदेवाचे हे वर्तन अपमानकारक वाटले आणि मग देवी चित्ररथेला क्रोधित होऊन तिने शनिदेवाला शाप दिला. देवी चित्ररथेच्या शापादरम्यान जर शनिदेवाने कोणाकडे पाहिलं तरी त्याचा विनाश निश्चित होता. म्हणजेच देवी चित्ररथेने त्याला कोणाकडेही न पाहण्याचा शाप दिला होता. ध्यान अवस्थेतून उठल्यावर शनिदेवाला आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी आपल्या पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानंतर देवी चित्ररथीलाही आपली चूक लक्षात आली, पण देवी चित्ररथाकडे तो शाप नाहीसा करण्याची शक्ती नव्हती. या घटनेनंतर शनिदेव मान खाली घालून चालू लागले. ही बातमी विश्वात वेगाने पसरली आणि राक्षसांचे गुरु शुक्राचार्यांनाही याबद्दल कळाले. त्यानंतर ते राक्षसांचा सेनापती राहूसह शनिदेवापुढे प्रकट झाले आणि त्यांनी शनिदेवाच्या या शापाचा उपयोग देवांविरुद्ध शक्ती म्हणून करावा असा सल्ला दिला. त्यानंतर शनिदेवाने स्पष्टपणे नकार दिला आणि शुक्राचार्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर न करण्याचा सल्ला दिला व राहू आणि शुक्राचार्यांना परत जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान सूर्यदेवाचे ते सहन करण्यास सक्षम असलेली देवी सगळ्या पृथ्वीवरून सूर्यलोकात परत आली आणि जेव्हा तिला तिच्या पाठीमागे झालेल्या सर्व दुष्कृत्यांबद्दल कळाले त्यानंतर ती देवी छायावर अत्यंत क्रोधित झाली आणि तिने सूर्यदेवांना सर्व काही खरे सांगितले. त्यानंतर सूर्यदेवाने केवळ देवी सख्यावरच आपला क्रोध व्यक्त केला नाही तर देवी छाया आणि शनिदेव यांना सूर्यलोकातून हद्दपार करून त्यांचा अपमानही केला. त्यानंतर शनिदेव आणि माता छाया पृथ्वीकडे चालू लागले आणि एका घनदाट व सुंदर अरण्यात राहू लागले. अरण्यात राहत असताना शनिदेवाची काकराजाशी मैत्री झाली आणि शनिदेव त्या अतिशय सुंदर अरण्यात माया छायासोबत आनंदाने राहू लागले. मग काळ लोटला आणि काही वर्षानंतर सूर्यदेवाला शनिदेवाच्या निवासस्थानाबद्दल कळले. त्यानंतर तो शनिदेवाचा शत्रू बनला. सूर्यदेवाने आपल्या जादुई शक्तीने शनिदेव राहत असलेल्या अरण्याला आग लावली. यानंतर देवी छाया सावली बनून त्या आगीतून निसटली, पण शनिदेव त्या जादुई आगीत पूर्णपणे अडकले आणि मग देवी छाया मदतीसाठी हाक मारू लागली. तेव्हा अचानक काकर अरण्यातून वर आला आणि त्याने शनिदेवाला आपल्या पंजात पकडून दूर त्याच्या काकलोकात नेले. काकराकडे पोहोचल्यावर काकराने शनिदेवाची त्याच्या आईशी ओळख करून दिली आणि काकराच्या आईने शनिदेवाला काकलोकात राहण्याची विनंती केली, ज्याला शनिदेवानेही होकार दिला. काकराची आई शनिदेवावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करत होती. मग असा काळ लोटत गेला आणि एके दिवशी ही बातमी देवांपर्यंत पोहोचली. त्यानंतर शनिदेव आणि काकराच्या अनुपस्थित इंद्रदेव काकलोकावर हल्ला केला, ज्यामुळे काकराच्या आईसह सर्व कावळे मरण पावले. जेव्हा शनिदेव आणि काकराला हे कळले तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि शनिदेवाने क्रोधाने आपली शक्ती जागृत करून त्यातील काही शक्ती काकराकडे दिली आणि त्याच्यावर स्वार होऊन स्वर्गाकडे प्रस्थान केले. येथे स्वर्गात इंद्रदेवासह सर्व देव नृत्य आणि सोमरसाचा आनंद घेत होते. तेव्हा त्याने दुरून मृत्यूसारखा एक कावळा आणि त्यावर स्वार झालेला राक्षस मोठ्याने गर्जना करत अत्यंत वेगाने येताना पाहिला. हे पाहून स्वर्गात एकच धावपळ उडाली आणि देव युद्धासाठी आपल्या शस्त्रांसह सज्ज झाले. पण देवाने स्वर्गात पाऊल ठेवताच इंद्रदेवाने प्रथम आपल्या तिरकस नजरेने देवांना शक्तिहीन केले. मग आपल्या डोळ्यांचे तेजस्वी प्रकाशाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जमिनीवर लोळवले. इंद्रदेवांसहित सर्व देव शनिदेवापुढे इतके दुर्बळ झाले होते की ते आपली शस्त्रे सुद्धा उचलू शकत नव्हते. मग शनिदेवाने देवांनाच ठार मारले. त्याने शस्त्राने त्यांना जबर जखमी करण्यास सुरुवात केली, ज्यानंतर सर्व देवांना कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वर्गातून पळून जावे लागले. शनिदेवाला घाबरून इंद्रदेवांसहित सर्व देव दूर निघून गेले आणि त्यांना सूर्यदेवाचे स्मरण झाले. सर्वजण सूर्यदेवाला शनिदेवाला जाळून राख करण्याची विनंती करू लागले. त्यानंतर सूर्यदेव स्वर्गात आले आणि त्यांनी शनिदेवाला हे सर्व थांबवण्याचा आदेश दिला, पण शनिदेवाने स्पष्टपणे नकार दिला. मग सूर्यदेवाने आपल्या प्राणघातक किरणांनी शनिदेवावरती हल्ला केला, जो शनिदेवाने आपल्या डोळ्यांच्या प्रखर ऊर्जेने मध्येच नष्ट केला आणि सूर्यदेवावर आपली दृष्टी लावली, ज्यामुळे सूर्यदेव पूर्णपणे थंड आणि काळे झाले. परिणामी संपूर्ण आकाशगंगेचा प्रकाश नाहीसा झाला आणि सर्वत्र फक्त अंधार पसरला. त्यानंतर सूर्यदेवालाही स्वर्गातून पळून जावे लागले. मग सर्व देवांनी आपल्या उरलेल्या शक्तीचा वापर करून कसे तरी पृथ्वीवर असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचले आणि महादेवाला सर्व काही सांगून रडले. त्यानंतर महादेवाने प्रथम सर्व देवांना त्यांच्या दुष्कृत्याबद्दल फटकारले आणि नंतर स्वर्गासह देवांच्या शक्तीचा नाश केला. त्याने त्याला परत आणण्याचे आश्वासनही दिले. त्यानंतर महादेवाने आपल्या काही शिवगणांना देवांसोबत स्वर्गात पाठवले. त्यानंतर स्वर्गात पोहोचल्यावर देवाने शनिदेवाला युद्धाचे आव्हान दिले. त्यानंतर शनिदेव युद्धासाठी देव आणि शिवगणांसमोर प्रकट झाले आणि त्यांनी शिवगणेश देवावरती हल्ला केला. त्यानंतर शनिदेवाने शिवगणेशाचा वापर करून प्रथम शिवगणांना शक्तिहीन आणि निस्तेज केले
ज्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर शनिदेवाने आपल्या दृष्टांताने इंद्रदेव आणि सूर्यदेवांना तिथेच बेशुद्ध केले आणि हे पाहून बाकीचे देव स्वर्गातून नाहीसे झाले. त्यानंतर भगवान नराधमाने इंद्रदेवाकडून देवराजाचा मुकुट हिसकावून घेतला आणि तो स्वतःजवळ ठेवला आणि मग इंद्रदेव आणि सूर्यदेवांना स्वर्गातच आपले कैदी बनवून तुरुंगात टाकले. आणि इथे अग्निदेव आणि वरुणदेव बाकीच्या देवांसोबत स्वर्गातून निष्ठून पुन्हा महादेवाकडे पोहोचले आणि महादेवाला सर्व काही सांगू लागले. स्वतः स्वर्गात जाऊन भगवान नराधमाचा वध करण्याची विनंती केली. हे ऐकून महादेव कैलासातून नाहीसे झाले आणि देव फक्त बघत राहिले. इथे स्वर्गात शनिदेवाने आपले वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित केले होते. सोबत सूर्य आणि इंद्रदेवही होते. ते देवाला शिक्षा देण्याची तयारी करत होते. तेव्हा अचानक स्वर्गात पूर आला आणि संपूर्ण स्वर्ग हादरला. मग देवांचा देव महादेवांचे आगमन झाले. त्यानंतर महादेवाने शनिदेवाला हे सर्व थांबवण्याचा आदेश दिला, पण शनिदेवाने मान झुकवून नकार दिला. मग महादेवाने शनिदेवाला लढायला सांगितले. आपल्यासमोर एवढी प्रचंड शक्ती पाहून शनिदेव घाबरला आणि घाईघाईने त्याने आपला दृष्ट संचय थेट महादेवावरती टाकला. प्रत्युत्तरादाखल महादेवाने आपला तिसरा डोळा उघडला. शनिदेवाच्या दिशेने किंचित उघडला. परिणामी महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून बाहेर पडलेल्या त्या छोट्याशा ऊर्जेने शनिदेवाचे शरीर 2 तुकड्यांमध्ये फाटले आणि तो गंभीर जखमी झाला. मग तो प्रचंड धक्क्याने पृथ्वीच्या दिशेने खाली पडू लागला. शनिदेव बेशुद्ध होताच देवांची शक्ती परत आली आणि यावेळी महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून बाहेर पडलेल्या त्या छोट्याशा ऊर्जेत इतकी शक्ती होती की स्वर्गातून खाली पडणारा शनिदेव अतिशय वेगाने पृथ्वीवरती पोहोचला आणि अनेक झाडे व वनस्पती नष्ट करत एका पिंपळाच्या झाडात अडकला. असे वाटले की शनिदेव पूर्णपणे मेला आहे. जणू काही तो तिथे नव्हताच. पण काही वेळाने त्याला शुद्ध आले आणि मग त्याला महादेवाच्या शक्तीची जाणीव झाली. त्यानंतर शनिदेव महादेवावरती अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांना आपले गुरु मानून ते पिंपळाच्या झाडावर शयन करून महादेवाच्या तपश्चर्येत मग्न झाले. शनिदेवामध्ये स्वतःला थोडे बरे करण्याचीही शक्ती उरली नव्हती. पिंपळाच्या झाडावर अनेक वर्षे केलेल्या कठोर तपश्चर्येनंतर महादेव शनिदेवावरती खूप प्रसन्न झाले. महादेव शनिदेवाच्या क्षमतेवर आणि धैर्यावर आधीच खूप प्रसन्न झाले होते, म्हणून त्यांनी शनिदेवाला पिंपळाच्या झाडातून अदृश्य करून थेट आकाशात नेले आणि त्याला पूर्वीसारखे निरोगी केले. महादेवाने शनिदेवाला एक दिव्य त्रिशूळही भेट दिला. त्यानंतर महादेवाने शनिदेवाला एक लोकही भेट दिला, ज्याला महादेवाने ऐन लोक असं नाव दिले. शेवटी संपूर्ण विश्वातील देवदेवतांच्या उपस्थितीमध्ये महादेवाने शनिदेवाला संपूर्ण विश्वाचा न्यायाधीश म्हणजेच देव म्हणून घोषित केले. हे पाहून सूर्यदेवांसहित सर्व देवांना शनिदेवावर केलेल्या क्रूरतेबद्दल आपली चूक लक्षात आली. मग आपल्या चुकीबद्दल पश्चाताप करण्यासाठी सूर्यदेव पृथ्वीवरती गेले आणि देवी छायाला सूर्यलोकात घेऊन आले आणि आनंदाने राहू लागले. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.